Very, very good morning, all spiritual billionaires. Very, very warm welcome in this group, in this session, morning meditation. सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे आहे, आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करायचं असेल तर डिसिप्लिन आणि सिरियस नेचर असणे खूप जास्त आवश्यक आहे. मी ग्रुपमध्ये डेली ह्याच प्रकारे असाइनमेंट देत जाईल आणि तुमच्या सर्वांना जर्नल लिहिणे खूप आवश्यक आहे. डायरी मेंटेन करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला समोर जायचं आहे, तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे, तुम्हाला मोटिवेट व्हायचं आहे, हायर व्हायब्रेशन मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला व्हायब्रेट करायचं आहे, तर तुमच्या जवळ असे नोट्स असले पाहिजे की ते जर तुम्ही वाचले, ते वाचल्याबरोबरच तुमची एनर्जी हाय झाली पाहिजे. आणि मी माझ्या पूर्ण अनुभवातून जे टॉपमोस्ट वाक्य आहे, जे परफेक्ट एक्सपिरियन्सेस आहे, ते मी तुमच्याजवळ शेअर करत असतो. मी जे लिहित असतो ते लिहिलेले वाक्य काही इतकेही हलके नाही आहे की बस तुम्ही जस्ट वाचा, ओव्हरलुक करा, वाचा नका वाचू, काय ग्रुपमध्ये तर माहिती येत असते आणि अवॉइड करून टाका. याचे लंबे परिणाम तुम्हाला होणार आहे. आज तुम्हाला असे वाटेल की हे नोट्स आपल्या काही कामाचे आहे की नाही आहे, पण तुम्ही विश्वास करा, जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन करणं सुरू कराल, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल का याच्यामध्ये एका एका शब्दामध्ये एक एक पुस्तक लिहिण्याची ताकद आहे. आणि ऍक्च्युली त्या एका एका पुस्तकाचा सारांशच ते सिंगल लाईन आहे. इतकी जबरदस्त आणि डीप त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सेस आहे, त्याच्यामध्ये अनुभव आहे. सिर्फ आज की दिन मैं चिंता नहीं करूंगा, फक्त मी आजच्या दिवशी चिंता करणार नाही, हा एक वाक्य तुमचा लाईन बदलू शकते. ह्या एका वाक्यावर तुम्हाला डीप रिसर्च करू शकता, तुम्ही डीप अनालिसिस करू शकता, डीप स्टडी करू शकता. एवढं हे एकच वाक्य तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासाठी सफिशियंट आहे. अशा प्रकारे ह्या एक एक लाईनवर आपल्याला पुढे चालून अभ्यास करणे आहे, मार्गदर्शन घेणे आहे. तुम्ही काल मला ऍज अ टीचर म्हणून ब्लेसिंग दिला, पण टीचरने दिलेलं असाइनमेंट फक्त एक किंवा दोन व्यक्तींनीच पूर्ण केलं है ना. याच्यावरूनच लक्षात येते की बोलाचे म्हणजे ना, खायचे दात आणि दाखवायचे दात म्हणतो की नाही आपण, तशी गोष्ट की वरून वरून तर चांगलं बोलून द्यायचं, पण आतमधून त्याची काही रिस्पेक्ट किंवा व्हॅल्यू ठेवायची नाही है ना. ते बोलासाठी म्हणून बोला लागते, असं नका करू. मी पूर्णपणे कमिटेड आहे. मी जर हे टीचिंग करत आहे, तुम्ही फक्त 1000 रुपये 500 रुपये मागितले, आम्ही लाखांना पैसे टाकून राहिलो माझे कोर्सेस करासाठी. आणि कोर्सेस करून मी काय अचीव करणार आहे, तर कोर्सेस करून मी स्वतःला डेव्हलप करताय ऍज अ लाईफ कोच, ऍज अ मोटिवेटर, ऍज अ काउन्सलर, ऍज अ रेकी मास्टर, ऍज अ एंजल हिलिंग मास्टर, टेरो कार्ड मास्टर, पेंडुलम मास्टर, एनएलपी मास्टर, मनी एनएलपी मास्टर, करुणा हिलिंग मास्टर. मी स्वतःला डेव्हलप करत आहे काय, फक्त स्वतःला पैसे कमवण्यासाठी? मग तर मी काउन्सिलिंगचं क्षेत्र सोडून मी माझा बिझनेस करू शकतो. काउन्सिलिंग करताय याचाच अर्थ हा आहे की माझ्या मनात तीव्र इच्छा आहे की मी जे काही शिकणार आहे, मला जे काही नॉलेज प्राप्त होणार आहे, ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू. जर तुम्हाला 500 आणि 1000 रुपयात इतकं जीव तुमचा निघून राहिला, तर विचार करा ज्या दिवशी लाखांना पैसे जाईल, फक्त एक वाक्य ऐकासाठी ज्या दिवशी 50,000 तुमचे खर्च होईल, की पैसा मेरे पास आ रहा है और इझिली आ रहा है. बस एक अफर्मेशन तुम्हाला जर 50,000 रुपयात दिलं तर काय वाटण, आणि ते मी घेतलं मागच्या रविवारी 50,000 रुपयात एकच अफर्मेशन घेतलं. आता मला सांगा की मी किती ताकदनं ते अफर्मेशन करू, मी किती व्हॅल्यू करू त्या पैशाची, आणि मी किती व्हॅल्यू करू त्या मेंटरची. तर लक्षात घ्या, तुम्हाला जे मिळून राहिलं हे तुमचं अफर्मेशन आहे, तुमची विश होती, तुमचं एक, तुम्ही ब्रह्मांडाला दिलेलं एक काय म्हणू आपण त्याला, एक इच्छा होती की मला बदलायचं आहे आणि मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि त्याच्यानुसार तुमचे गुरु, तुमचे प्रभू, तुम्ही ज्यांना मानता, त्यांनी तुम्हाला ह्या क्लासमध्ये, ह्या शाळेमध्ये एंट्री दिली. तिथचा मी टीचर आहे.
आणि त्यांनी तुम्हाला माझ्यासोबत जोडून दिलं की घ्या, यांच्यासोबत जुडा, यांच्यासोबत शिका आणि हळूहळू हळूहळू लाईफमध्ये तुम्ही चेंज व्हा. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, एनजीएस तुमच्या सोबत आहे. सगळे देवी देवता, गुरु, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, सगळी प्राकृतिक शक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त मागणं शिका. आणि ते मागत असताना जे मी कटोऱ्यावाली फिलॉसॉफी सांगितली, कटोरं उलटा आहे का, कटोरं सरळ आहे तर छिद्र आहे का, कटोरं छोटा आहे तर त्याच्यामध्ये तुमचं सगळं वेस्ट जाऊन राहिलं, तुमची डिमांड खूप मोठी आहे, कटोरं छोटंसं राहिलं. आणि जर तुम्हाला तुमच्या ब्रह्मांडातून इनफायनाईट जर तुम्हाला बोलवायचं आहे, तर तुमच्यासाठी तुमच्याजवळ कटोरं सुद्धा तेवढंच मोठं असलं पाहिजे. हे तर मी बोललो, पण कसं करणार आहे त्याच्यासाठी हे मी छोटे 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 तुम्हाला असाइनमेंट देत आहे. तर तुम्ही पूर्णपणे रेडी व्हा, तुम्ही पूर्णपणे तयार राहा तुमच्या लाईफला चेंज करण्यासाठी. एका दिवशी कोणाचीच लाईफ चेंज होत नाही, एका दिवशी कोणीच बदलत नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याची, कॉन्स्टंट आपण प्रोग्रेस करू तर कॉन्स्टंट आपल्याला मिळत जाईल. मी ग्रुपचे नाव लेवल 1 लेवल 2 ठेवलं, याच्यावरून समजून जा की मे बी 8-10 लेवलची पण आपलं प्रोग्रेस राहू शकते. तर आपण आहो कुठं आणि आपल्याला पोहोचायचं कुठं आहे त्याचंही तुम्ही भान ठेवा. जर बिलेनियर बनायचं आहे तर आपल्याला डेव्हलप व्हावंच लागेल. एनजीएस तुमच्या सोबत आहे, त्यांना मागा, रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा की मला कॅपेबल बनवा, माझा शेड्यूल तुम्ही रेडी करून द्या, तुम्हीच माझी मदत करा, तुम्हीच मला पैसा आणून द्या, तुम्हीच माझी बुद्धी चांगली करून द्या, तुम्हीच मला काम करायसाठी मोटिवेट करा, तुम्हीच मला एनर्जी द्या, तुम्हीच मला मार्ग दाखवा. मी रेडी आहे माझं लाईफ चेंज करण्यासाठी. आणि तुम्ही बघा तुमच्या लाईफमध्ये मिरॅक्युलसली अशा घटना घडणं सुरू होईल तर तुम्ही त्या अगोदर कधीच विचार सुद्धा केलेला नव्हता. त्यामुळे ट्रस्ट करा, बिलीव्ह करा तुमच्या एंजल्सवर. हे एंजल्स कोणी दुसरं नाही आहे, तुमच्याच देवानी, तुमच्याच गुरुनी पाठवलेले दूत आहे, देवदूत आहे. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, ते तुमचा मेसेज भगवंताजवळ घेऊन जाईल आणि तिथून रिटर्न आन्सर सुद्धा तुम्हाला आणून देतील. ते मेसेंजर ऑफ गॉड आहे. तर तुम्ही त्यांना हलक्यात पण घेऊ नका आणि अन्यथा पण घेऊ नका. बरोबर आहे, ते तुमच्यासाठी आहे, तुमच्याच मदतीसाठी आलेले आहे. छान डिवाइन यू मेडिटेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. परफेक्टली तुम्हाला काय पाहिजे व्हिज्युअलाइज करा. आणि असं नका व्हिज्युअलाइज करू की त्याच्यामध्ये जे चालू आहे म्हणून ते जे वाक्य तुमच्या कानात पडतात तेच व्हिज्युअलाइज करा. नाही, मी जेव्हा हे डिवाइन यू करतो तर मी स्वतःला ऍज अ लाईफ कोच स्टेजवर बघत आहोत. 100, 200, 500, 1000 लोक माझ्या समोर आहेत आणि मी त्यांना कोचिंग देत आहोत, गायडन्स देत आहोत. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या लेवलवर बघा. कोणाला ट्रेडिंग मध्ये समोर जायचं आहे, त्याला दिवसाला $100 कमवायचं आहे, आणि बघा तेवढंच टार्गेट ठेवा, तेवढंच खुशी बनवा आणि त्या एनर्जी सोबत कोरिलेट करणं सुरू करा. तर आय होप सर्वांना माझा मेसेज समजला असेल आणि आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. रेडी फॉर मेडिटेशन. आणि हो, अनुभव जे येतात ना ते शेअर करणं विसरू नका. आपल्याला 15 मिनिट मिळेल शेवटेचे, आज टाइम समोर चालला आहे, मे बी 10 मिनिट मिळणार. पण लक्षात घ्या, जेवढे बोलू शकले तेवढे बोला. बाकीच्यांनी ऑडिओ फॉर्म मध्ये किंवा रिटर्न मध्ये ग्रुपमध्ये मेसेज टाकून आपले अनुभव शेअर करा. त्यामुळे मला सुद्धा छान वाटते, मी सुद्धा मोटिवेट होतो आणि ग्रुपमध्ये नवीन सदस्य सुद्धा मोटिवेट होतात. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग मेडिटेशन. सर्वांनी लक्षपूर्वक, ध्यानपूर्वक, सिरियसली, डिसिप्लिन नेचर मध्ये मेडिटेशन करा. आपली विजन आपल्या समोर ठेवा, आपले गोल्स आपल्या समोर ठेवा आणि ते अचीव करणे आहे ह्या जिद्दीने मेडिटेशन मध्ये बसा. आपण काही टाइमपास करायसाठी आलेलो नाहीये. हा 1 तास आपल्या काही जीवनातला एक्स्ट्रा टाइम नाहीये जो भगवंताने जास्तीचा दिलाय. आपण टाइममधला टाइम काढून हा 1 तास काढत आहोत. खूप साऱ्या बाया अशा आहेत ज्या जॉईनच नाही करून राहिल्या आणि फालतू जी रिझन आहे, सगळे फालतू रिझन आहे. मी हमेशा सांगत आहे की तुमची तब्येत कितीही खराब असू द्या, हेडफोन टाका आणि झोपून राहा. सगळं कामं होते बरं, जेवण करणं होते, संडासला जाणं होते, घरचे कामं करणं होते, सगळं होते. फालतूचे नाटक आहे की माझ्या त्यांना उठणं होत नाही आणि मी कानात हेडफोन टाकू शकत नाही. का? कारण की बदलण्याची तीव्र इच्छाच नाहीये. त्या आपल्या लाईफमध्ये सॅटिस्फाईड आहे. त्यांना फक्त मोटिवेशन ऐकायचं आहे थोड्या वेळसाठी विरंगुळा म्हणून. चला बा, टेन्शन टेन्शन मध्ये राहतो आपण, थोडंसं ऐका आणि खुश राहा. पण त्या मोटिवेशनला ते आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायसाठी रेडी नाहीये. अशा लोकांचं कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळे सिरियसली मेडिटेशन करा. जेवढी लोक तुम्ही जॉईन आहे सर्वांनी सिरियसली मेडिटेशन करा. मी एंजल्सला रिक्वेस्ट करतो की तुम्हाला सर्व आर्क एंजल्स, गार्डियन एंजल्स, अर्थ एंजल्स, तुमचे डिवाइन मास्टर, असेंडंट मास्टर, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड, तुमचे कुलदेवता, पितृदेवता,
तुमचे वास्तुदेवता, तुम्ही ज्या एरियात राहता तिचे स्थान देवता, ग्राम देवता, हे सर्व नक्षत्र देवता, ग्रह देवता, सर्व दिशांची रक्षा करणारे रक्षक देवता, तुमची शरीरातली प्राणशक्ती, नैसर्गिक ऊर्जा, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, या कणाकणात बसलेले सिद्ध शक्ती, या सिद्ध गुरु, दिव्य गुरु, तुमचे सगळे सात चक्र आणि सात चक्र मध्ये मध्ये वसलेले सर्व देवी देवता, मी सर्वांना रिक्वेस्ट करतो, एंजेल्सला रिक्वेस्ट करतो की ते तुमच्या जीवनात या, तुमचे सगळे विचार त्यांनी ऐका, त्यांनी तुम्हाला मदत करणे, तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे, तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मधून तुम्हाला बाहेर काढणे, तुम्हाला अचीवमेंट देणे, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, सक्सेस आणि करिअर, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सफल व्हावं यासाठी त्यांनी सहायता करणे, अशी मी सर्व एंजेल्सना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला मेडिटेशन मध्ये डिवाइन अनुभव देणे, तुमचा प्रेझेन्स सर्व साधकांना फील करून देणे, त्यांना त्यांच्या डिवाइन सेल्फ सोबत कनेक्ट करून देणे, त्यांना त्यांच्या डिवाइन गुरु सोबत कनेक्ट करून देणे, त्यांना त्यांच्या डिवाइन इष्ट देवता सोबत कनेक्ट करून देणे, डिवाइन एनर्जीला रिसीव्ह करण्यामध्ये येणारे सर्व अडथळे, ब्लॉकेजेस दूर करणे, सर्वांची सर्व अचिव्हमेंट्स, सर्वांची सर्व इच्छा ज्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताय त्यामध्ये येणारे सर्व ब्लॉकेजेस, सर्व अडथळे, सर्व हर्डल्स, सर्व ऑब्स्टॅकल्स दूर करण्यासाठी सहायता करणे. जर कोण्या कोण्या लोकांचं नकारात्मक ऊर्जेसोबत कनेक्शन झालेलं असेल, निगेटिव्हिटी सोबत कनेक्शन झालेलं आहे, खूप जुन्या काळातले लहानपणापासूनचे काही नकारात्मक अनुभव माइंड मध्ये सेट करून गेलेले आहेत, नकारात्मक ऊर्जांचं कनेक्शन झालेलं आहे, लोअर डायमेन्शन एनर्जी, लोअर डायमेन्शन एंटिटीज तुमच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत, मी रिक्वेस्ट करतो सर्व एंजेल्सला की ही सगळी नकारात्मकता दूर करा आणि तुमचा दिव्य प्रकाश, तुमचा व्हाईट लाईट शरीरामध्ये, मनामध्ये, मस्तिष्क मध्ये प्रवाहित करा, कॉन्शियस माइंडचं सबकॉन्शियस माइंड सोबत कनेक्शन करून द्या, दिव्य ऊर्जा प्रवाहित करा आणि या शरीराला आत्मतत्वासोबत जोडून द्या, इतकी डिवाइन एनर्जी, इतकी अबंडन्स मध्ये एनर्जी द्या की पदोपदी जो तोंडातून शब्द निघाला तो सफल झाला पाहिजे आणि तो मॅनिफेस्ट झाला पाहिजे, इतकं पोटेन्शियल माझ्या सर्व साधकांना तुम्ही द्या. एंजल्स, आय रिक्वेस्ट यू, आय कॉल अपॉन यू, आय इन्व्हाइट यू, आय इन्वोक युअर एनर्जीज, प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प आवर कम्युनिटी, प्लीज 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 हेल्प आवर कम्युनिटी. ओ ओ